नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण शिकत आहोत इयत्ता 9वी मधील भूगोल विषयातील पाठ दुसरा अंतर्गत हालचाली. यापूर्वी आपण मंदभू हालचालीमुळे वली पर्वत, गट पर्वत, खचदरी कशी निर्माण होते, त्याचबरोबर भूखंड खंड निर्माणकारी हालचाली उभ्या झाल्यामुळे कशी निर्माण होते हे पाहिलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या. चला तर पार्ट 2 ला सुरुवात करूया. यामध्ये आपण शिकणार आहोत शीघ्र भू हालचालीमुळे नेमकं काय होतं, त्याचबरोबर ज्वालामुखी, भूकंप या क्रिया कशा घडतात. चला तर सुरुवात करूया. शीघ्र भू हालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाखालील हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झालीच असेल. यापूर्वी आपण बघितले भूकंपाचं न्यूजपेपर मध्ये जी बातमी आलेली नेपाळमधील त्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती करून घेऊया. आता भूकंप म्हणजे काय उदाहरण द्यायचं असेल तर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी रेल्वे गाडी गेली तर फलाट तुम्हाला असं व्हायब्रेट झाल्याने, कंप आल्याने जाणवतात. तशाच पद्धतीचे कंप भूकंपावेळी निर्माण होतात आणि विध्वंस तांडव घडून येतो. त्याचबरोबर पूल असेल नदीवरचा, त्याच्यावरून एखादा मोठा मालवाहू ट्रक जोरात गेला तर असं तुम्हाला पायाखाली हादरत जाणवतात. भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज बांधता येतो. आता भूकंप म्हणजे काय? भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो. तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजे भूकंप होतो. आता यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं प्लेट्स म्हणजे या ठिकाणी प्लेट्स ज्या असतात पृथ्वीच्या भूकवचावर प्लेट्स तरंगत असतात. म्हणजे हे खंड जे आहेत हे तरंगत असतात. प्रावरणाच्या द्रवरूपावर हे तरंगत असतात. तर ह्याच्या आत जेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्याची तीव्रता खूप असते, मंद भू हालचाल असेल, ऊर्जा हळूहळू असेल तर काही वली पर्वत निर्माण होतात, खचदरी निर्माण होतात, खंड निर्माण होतात. मात्र त्याची ऊर्जा जर खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि जोरात वाहत असेल वेगवान तर त्यामुळे भूकंप घडून येतो आणि ती ऊर्जा कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीच्या पृष्ठभागामधून ती वर येऊ लागते आणि पृष्ठभागावर आल्यावर ती मुक्त होण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ही ऊर्जा मुक्त होते त्यावेळी भूपृष्ठावर विविध लहरी तयार होतात आणि त्याच्यामुळे विध्वंस घडतो आणि भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूमापन यंत्राने मोजतात. आकृती 2.11 मध्ये पहावे. या ठिकाणी रिश्टर हे एकक दाखवले कशा पद्धतीने स्प्रिंग ते व्हायब्रेट होते आणि त्याची तीव्रता या ठिकाणी वेव्स फॉर्म मध्ये मोजली जाते. आता भूकंपाची कारणे काय काय आहेत? भूकंप नेहमी कशामुळे घडतो? तर भूपट्ट म्हणजे काय तर प्लेट्स. भूकवच हे प्रावरणावर स्थिरावलेले आहे. प्रावरणाचा वरचा भाग द्रवरूप आहे आणि भूकवच हे प्रावरणावर स्थिरावलेले आहे. तुम्हाला मी मगापासून सांगत आहे, समजा ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, या ठिकाणी हे प्रावरण आहे. त्याच्या आत जरी घनरूप असलं तरी प्रावरणाचा काही भाग द्रवरूप आहे. त्यामुळे हे जे भूपट्ट आहेत, ह्या असे भूपट्ट आहेत, प्लेट्स आहेत, जे याच्यावर तरंगत आहेत, एकामेकावर आदळतात. ते अशा विविध क्रिया त्या ठिकाणी घडत आहेत आणि अशाच एका भूपट्टावर आपण आहोत. मग परंतु भूकवच हे एक संध नाही. त्याचे अनेक लहान मोठे तुकडे झालेले आहेत. हे तुकडे स्वतंत्रपणे प्रावरणावर तरंगतात तसेच ते स्वतंत्रपणे विहार करतात. या तुकड्यांना भूपट्ट असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनो, भूपट्ट मग हे एकमेकांना कधी कधी आदळतात, एकमेकाच्या वर खाली जातात. हे समजा ह्याच्या खाली जाऊ शकतं, हे ह्याच्या वर येऊ शकतं. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन भूखंडामध्ये विभंग निर्माण होतो. हे बघ मगाशी पार्ट 1 मध्ये बघितलेलं आहे. ज्वालामुखीचे उद्रेक होणे. आतील जर ऊर्जा जास्त असेल तर ते बाहेर ज्वालामुखीच्या रूपाने पडते. मग ते कसे पडते, त्याचे प्रकार काय काय ते पण आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी साधे भूकंप मापक यंत्र व आलेख दाखवलेला आहे. प्रथमतः प्रायमरी वेव्स, त्यानंतर सेकंडरी वेव्स थोड्या वेळाने. प्रायमरी म्हणजे काय? प्राथमिक म्हणजे एकदम पहिला कोणत्या लहरी तयार होतात. सेकंडरी म्हणजे काय? प्रथम नंतर येणारा द्वितीय म्हणजे सेकंडरी. आणि त्यानंतर लँड वेव्स म्हणजे सरफेस वेव्स. आता यांचा नेमका अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त कन्फ्युज होऊ नका. काही अवघड असं नाही, एकदम सोपं आहे आणि मी सोपं करून तुम्हाला सांगतोच नेहमी.
भारत या ठिकाणी ग्लोब, ह्यो ग्लोब दाखवलेला आहे, ह्यो ग्लोबही तुम्हाला आवडता असेल, तो नेहमी तुम्हाला काहीतरी माहिती देत असतो, तुमचं ज्ञान वाढवत असतो. भारत, ऑस्ट्रेलिया हे एक प्लेट आहे, आफ्रिका हे एक प्लेट आहे, युरेशिया हे एक प्लेट आहे, उत्तर अमेरिका एक प्लेट आहे, दक्षिण अमेरिका हे प्लेट आहे. हे आपण नाव दिलेले आहेत. पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत, म्हणजे हे तरंगत आहेत आतल्या प्रावणावर. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरलेले आहे, म्हणजे ह्याच्यावरच खंड पण आहेत, म्हणजे जमीन पण आहे, समुद्र पण आहे. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व तारानुसार ही भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. म्हणजे तुम्हाला चुकून असं वाटेल की समुद्रावर तरंगतात, पण तसं नाहीये. समुद्र पण ह्या भूपट्टाचाच भाग आहे. भूपट्टावर समुद्र पण आहे आणि खंड पण आहे. आता या ठिकाणी भूकंप नाभी व अपिकेंद्री म्हणजे काय? भूपृष्ठाखाली तयार होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. म्हणजेच भूकंप नाभीपासून जे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे अंतर त्यालाच आपण काय म्हणतो तर भूकंप अपिकेंद्र असे म्हणतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. आता तुम्हाला मी आकृतीमध्ये दाखवतो. या ठिकाणी भूकंप तयार झाला, या ठिकाणी ज्वालामुखी असेल, प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. आता ही काय करणार? कडकडेला धक्का देणार. ह्याच्यात शक्ती निर्माण झाली म्हणजे ते काय करणार? कडकडेला धक्का देणार. मग या ठिकाणी एकदम जवळच जमीन कुठली आहे तर एकदम लंबरूप जर तुम्ही मारला तर या ठिकाणी जमिनीपासून सर्वात जवळचं अंतर आहे, हे अंतर डी हे बाकीच्या अंतरापेक्षा जवळचं आहे. यालाच भूकंप अपिकेंद्र म्हणतात. म्हणजे जमिनीपासून सर्वात जवळचं अंतर भूकंपाच्या केंद्रापासून. त्यानंतर एकदम फास्ट पद्धतीने जी हालचाल सर्वात प्रथम जाते त्यात एक वेव्हफॉर्म तयार होतात, लहरी तयार होतात, त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात. त्यानंतर थोड्या कालावधीनंतर या हालचालींमुळे ऊर्जेमुळे द्वितीय लहरी तयार होतात आणि या दोन्ही लहरी जेव्हा जमिनीवर पोहोचतात त्यानंतर जमिनीवर अशा आडव्या क्षितिज समांतर लहरी तयार होतात, त्यांना भूपृष्ठ लहरी सरफेस वेव्हज असे म्हणतात. भूकंप नाभीकडून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. तर प्रथमतः आहे ते प्राथमिक लहरी म्हणजे प्रायमरी वेव्हज म्हणजे पी वेव्हज. भूगर्भात एकदम फास्ट वाहतात. प्रायमरी वेव्हज एकदम फास्ट वाहतात का तर सगळ्यात प्रथम येतात, सगळ्यात पहिला येणारा हा नेहमी फास्टच असतो. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. आता या ठिकाणी अशी पृथ्वी असेल, या ठिकाणी झालं तर सर्व दिशेने त्रिज्या सगळीकडे काढली जाते, या सर्व ठिकाणी ह्या प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात, म्हणजे साऊंड वेव्हज वाणे. ह्याची हालचाल कशी असते प्राथमिक लहरींची? अशा ह्या उभ्या रेषा जर काढल्या तर ह्यातच मागे पुढे. आता एकदम फास्ट जर असेल इथं कॉम्प्रेशन निर्माण झालं, परत या ठिकाणी रेअरफॅक्शन निर्माण झालं, लांब 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 अशा या हालचाली असतात. म्हणजे त्याच्या दिशेतूनच मागे पुढे ह्या हालचाली या ठिकाणी अशा 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 मागे पुढे असतात. या लहरी घन, द्रव, वायू म्हणजे तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. म्हणजे द्रव आले की थोडं दिशा त्या लहरी बदलतात. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. भूपृष्ठावरील इमारती जर पुढे मागे हलत असतील आणि पडत नसतील तर त्या ठिकाणी प्राथमिक लहरी आल्या, म्हणजे तुम्हाला भूकंपाची जाणीव होते की भूकंप व्हायला आलाय, पटकरून बिल्डिंग मधून इमारतीमधून खाली यायचं. कारण की दुय्यम लहरी जर आल्या तर ती पडण्याची शक्यता अधिक असते आणि भूपृष्ठ लहरी तर जमीन सपाटच होऊन जातात. सेकंडरी वेव्हज म्हणजे यस वेव्हज ह्या कशा वाहतात तर सेकंडरी वेव्ह मधला यस वर्ण लक्षात ठेवायचं. यस म्हणजे कसं आहे, असं आहे, पण या वाहतात कसं? असं 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 वाहत जमिनीकडे येतात. त्यामुळे प्रचंड त्यांनी नाश करून येऊ शकतात. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी, यस लहरी असे म्हटले जाते. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात त्रिज्येच्या दिशेने. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कसा असणार तर कमीच असणार.
या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वळणाच्या दिशेने वर खाली होतात. मग सांगितलं अशा लहरीच्या दिशेनेच वर खाली होतात. मागच्या व्ह्यू मध्ये कसं होतं, मागं पुढं इथं असं मागं पुढं असं होत जात होतं. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. जर द्रव पदार्थ आले तर त्यामधून ते प्रवास करत नाही, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. त्यानंतर आता दोन्ही लहरी आता वर आल्या, त्याच्या दोन्हीचा परिणाम होऊन भूपृष्ठ लहरी तयार होतात, ज्या जमिनीवर क्षितिज समांतर म्हणजे अशा हलतात. अगोदरच्या कशा होत्या, बाहेर येत्या फक्त, आता काय होणार, आडव्या हलणार. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने, म्हणजे परिघ कसा आहे, बाहेर नाही, त्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात, सगळं जमीन सपाट करून टाकतात. भूकंप मापन यंत्र, या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. त्याचे साधे भूकंप मापक यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख मागे आपण दाखवलेला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापक यंत्रे आलेली आहेत, ज्याच्याद्वारे आपण अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. म्हणजे भूकंप खाली होणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला सूचना मिळू शकते आणि या सूचनेद्वारे आपण त्याच्यावर काहीतरी कामकाज करू शकतो. जपानमध्ये खूप अत्याधुनिक तंत्र आहे, कारण की जपान या देशात नेहमी भूकंप घडत असतात आणि त्यामुळे त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण केले. त्यांना अगोदरच कळतं की भूकंप येणार आहे आणि ती सावध होतात. त्यामुळे जपानमध्ये लाकडी घरे जास्त आहेत, कारण की लाकडी घरे जरी पडली तरी ती पुन्हा बांधता यावीसाठी लाकडी घरे जपानमध्ये आहेत. आता या ठिकाणी स्प्रिंगच्या वजनाच्या कटाला हे दाखवले बघा, कारण की हे असं वर खाली हलणार, म्हणजे ही प्राथमिक लहरी असणार. आता दुसरं या ठिकाणी दाखवलंय ते म्हणजे यस वेव्ह मध्ये तयार होणार, म्हणजे या दुय्यम लहरी असणार. आता भूपृष्ठ लहरी कशा असणार, तो तिसरा प्रयोग असणार. नुसतं टिचकी जरी मारलं पूर्ण रांगोळी विस्कटून जाते, काय सुद्धा राहत नाही, सगळं जमीन सपाट होऊन जाते. मग अशा भूकंपामुळे काय काय घडते, जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात, विहिरींना पाणी येते आणि काही काही जणांच्या विहिरी पूर्ण कोरड्या होतात भूकंपामुळे. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खाली खड्ड्यामध्ये खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. तुम्हाला माहित असेल त्सुनामी आलेली दक्षिण भारतात आणि त्यामुळे प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानी झालेली. हिमाच्छित प्रदेशात हिमकडे कोसळतात आणि हिमकडे कोसळल्यामुळे त्याचे पाण्यात रूपांतर होते. त्याचबरोबर इमारती कोसळून जीवितहानी वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, त्यामुळे लोकांना मदत करायला जायला पण आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर मोठमोठे टॉवर कोसळल्यामुळे संदेशवहन व्यवस्था कोलमडते, त्यामुळे लोकांना काय मदत हवी असेल तर ते आपल्याला सांगता येत नाही. आता कोणकोणती दक्षता घ्यावी हे तुम्ही नेटवर बघू शकता. महत्वाचा मुद्दा घेऊया, ज्वालामुखी. भूकंप बघितला तर ज्वालामुखी म्हणजे काय, तप्त आग बाहेर येणे जमिनीमधून. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, म्हणजे भूकवचाच्या खाली प्रावरण आहे तिथून जो म्हटलं तुम्हाला द्रवरूप भाग आहे, तो द्रव एकदम वर येणार. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठावर फेकले जातात. घन द्रव म्हणजे काय, पातळ आगीचं लोळ. त्याचबरोबर घन म्हणजे काय, त्याचबरोबर विविध खनिजे पण वर येणार आणि वायू म्हणजे त्याचे धूर, धुलीकण हे पण त्यामधून वर येणार. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव रूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस असे म्हटले जाते. खाली असतो तेव्हा तो काय असतो, तो शिलारस असतो आणि तो वर येतो तेव्हा काय म्हणायचं, त्याला लावारस असे म्हणायचं. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, एका केंद्रामधून येणार, एका नळीच्या पाईपामधून तो येणार. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेच्या भागातून वर येतो. या ठिकाणी दाखवलेला आहे केंद्रीय ज्वालामुखी. ही अशी नळी असते, पाक खोलवर प्रावरणापर्यंत ही नळी असते आणि या नळीतून हा वर येतो आणि ह्या ठिकाणी वर येतो आणि हा असं कडेला पसरतो आणि त्यामुळे ही डोंगरावाने असं त्याची शंकूसारखा आकाराचं ज्वालामुखी पर्वत तयार होतो. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेच्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेली शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.
त्यानंतर भेगीय ज्वालामुखी, आपले दख्खनचे पठार आपला महाराष्ट्र यात भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झालाय. या ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हावर ज्यावेळी एखाद्या नलिकेजवळ अनेक तडांमधून बाहेर पडतो, म्हणजे असं चिरा पडतात आणि चिरांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशाच पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. दख्खनचे पठार कशामुळे तयार झाले तर भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. आता उद्रेकाच्या कालावधीनुसार, म्हणजे सध्या ज्वालामुखी तिथे आहे का, शांत आहे का, आदनमधनं ज्वालामुखी बाहेर पडतो का, याच्यानुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. पहिला आहे तो जागृत ज्वालामुखी. म्हणजे जागृत म्हणजे काय, जो झोपलेला नाही तो. वर्तमानात म्हणजे सध्या वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी. जपानचा फुजियामा, भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बेली. काही काळासाठी शांत असतो आणि पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. निद्रिस्त म्हणजे काय, कधीतरी उठणार, तो झोपलेला माणूस हा कधीतरी उठणार. तर काही कालावधीसाठी म्हणजे भरपूर तर तो शांत असतो पण मध्यच उठतो, त्या ठिकाणी ज्वालामुखी होतो, याला निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी असे म्हणतात. इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. बॅरन बेट अंदमानामध्ये आहे, पुढे त्याची माहिती पण दिलेली आहे. ज्यातून दीर्घ, आता पुढचा तिसरा प्रकार आहे तो मृत ज्वालामुखी, म्हणजे जो मेलाय तो कधीच उठणार नाही. आपलं दख्खनचं पठार पण बऱ्यापैकी आता स्टेबल झालेला आहे. ज्यातून दीर्घ काळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. म्हणजेच काय, टांझानियातील किलीमांजारो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलं, प्लेट्स म्हणजे भूपट्ट जे आहेत तरंगतले, आणि भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी या दोघांचे एकमेकांशी संबंध आहे. कारण की हे भूपट्ट हल्ल्यामुळे पण अनेकदा भूकंप होतात आणि ज्वालामुखी होतात. या ठिकाणी वेगवेगळे भूपट्ट आहे. ह्यो आशियाचा भूपट्ट, युरेशियाचा भूपट्ट आहे, त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा भूपट्ट आहे, असे दाखवले बघा. हे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा भूपट्ट आहे, हा अंटार्क्टिका भूपट्ट आहे. हे एकमेकाच्या वर जातात, खाली जातात, एकमेकाकडे गाडले जातात, किंवा एखाद्या ठिकाणी असे जर बाजूला बाजूला जर हालचाल होत असेल तर त्या ठिकाणी नवीन भूपट्ट पण निर्माण होत असतात. आफ्रिका भूपट्ट, असे वेगवेगळे भूपट्ट या ठिकाणी दाखवले, ते तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. मी तुम्हाला सांगितलं, एखादा भूपट्ट जर दुसऱ्या भूपट्टाच्या खाली गेला तर त्या ठिकाणी तो भूपट्ट ऱ्हास पावतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असे म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येतो, म्हणजे एकमेकापासून बाजूने जाताना मग सांगितलं तर मधून लाव्हा रस्त्याने बाहेरून नवीन भूपट्ट निर्माण होतो, अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत घडत असतात. ज्वालामुखीमुळे काय काय घडतं, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळ सुनामी लाटा निर्माण होतात आणि इतर खंडीय भागात त्याचा परिणाम दिसून येतो. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते, कारण की विविध खनिजे त्यामध्ये असतात. लाव्हा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात, म्हणजे त्याचे फायदेही आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते व एखादे बेट नष्टही होऊ शकते. ज्वालामुखीवर एखादं बेट नष्ट पण होऊ शकतं सागराखाली गाडले जाऊन, किंवा नवीन बेट तयारही होऊ शकते, पण त्याची कालावधी खूप मोठ्या असता, हजारो वर्ष जावे लागतात. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. म्हणजे एखादा ज्वालामुखी जर मेला असेल तर त्याच्या मुखापाशी त्यातून खालून जमिनीवर पाणी येऊन तिथं सरोवरे निर्माण होतात. तर भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. ही वेगवेगळी बेटे आहेत, त्यामध्ये एक बॅरेन बेट आहे, त्यावर जागृत ज्वालामुखी क्षेत्र आहे, म्हणजे त्यातून कंटिन्यूस आता ज्वालामुखी बाहेर पडत आहे, तिथे कोणाला आता जाता पण येत नाही. हा ज्वालामुखी गेले कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, म्हणजे झोपलेला होता, परंतु 2017 पासून ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. मग या ज्वालामुखीला काय म्हटलं जावं, तर याला सुप्त ज्वालामुखी म्हटलं जावं. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर, चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारस सुद्धा बाहेर पडतो. या ज्वालामुखीमुळे तयार झालेले लाव्हाचे थर ते दाखवलेले आहेत, भूकंपाचा परिणाम दाखवलेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही सोडवू शकता. काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा. विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.